Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तर यात एक महत्त्वाचा प्रश्न तो हा की कालपासून आणखी एक बातमी समोर येते की तुमच्या पक्षामधून हकालपट्टी झालेली आहे किंवा होणार आहे. ह्या फक्त चर्चाच आहेत की खरंच याबद्दल काय बोलणं झालंय? नाही बघा, ही काही लोक ही चर्चा करतात, चुकीच्या पद्धतीने करतात. मला कुठले असं नोटीस किंवा मला काही आदेश तसा आलेला नाही, परंतु मला विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या पाठीशी शिंदेसाहेब राहतील, हा माझा विश्वास. पण मला आता प्रश्न हाच पडतो, तुम्ही म्हणतील की शिंदेसाहेब उभे राहतील. माझं असं म्हणणं आहे की गेल्या एक आठवडा पुण्यामध्ये इतकं सगळं लफडं चालू आहे, इतके कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली, त्याच्यावरती कोण ना कोण बोलतंय आणि ॲग्रेसिव्हली तुम्ही पण स्टँड घेताय. असं असताना मंत्रालयात खलबत नसतील झाली का? नाही, जे काय झालं ते पण त्यांच्या हे लक्षात येते की दंगेकर चुकीचं बोलत नाही, त्यामुळे दंगेकरला आश्वस्त झालं नाही. माझं म्हणणं शिंदे अस्वस्थ नाही, शिंदे कार्यकर्त्यांच्या मागे. आणि भाजपमधली काही लोक मला सपोर्ट करतात ना, असं नाही ना, करतात ना. पुण्यातली की महाराष्ट्र कुठली बी पुण्यातली बी लोक करतायत ना. आपण असं म्हणतोय का मला काय थोडीच ह्या विषयावर राऊत साहेब बोलले का, जावडेकर साहेब बोलले का, शिरोळे साहेब बोलले का, विजय काळे बोलले का? त्यांना ही संस्कृती आवडते का? नाही आवडत. पण आता काय बोलणार, तोंड दाबून मुख्याचा महाराष्ट्राने सगळेच करतात. म्हणजे भाजपवाल्यांनाच तोंड दाबून मुख्यांचं महाराज. हा, आणि ही लोक वरिष्ठ आहेत, किती प्रचंड काम केलंय. पण मग तुमच्या याचं काय राजीनाम्याचं, म्हणजे खरंच तुमच्या पक्षामधून असं काही स्टेप घेण्यात आली नाही घेण्यात आली का? त्या संदर्भात तुम्हाला काही सिग्नल्स आलेत की कोण काय बोललंय, काही सुतोवाच ज्याला आपण म्हणू? ह्याच्यामध्ये माझ्यापेक्षा पहिले तुम्हाला कळणार आहे. तुमच्यावर काय नोटीस बिटीस का आली तर मला तुम्ही दाखवली तर बरं आहे. माझ्यापेक्षा तुम्ही गतिमान आहेत, कारण शेवटी तुम्ही आरसा आहे समाजाचा, आणि आरसा समाजात तुम्ही दाखवत फिरून जी चुकीची कामं त्याचा आरसा तुम्ही दाखवत असता. त्यामुळे मला पहिल्यांदा तुमच्या नोटीस तुम्हाला कळणार, आम्हाला तुम्हाला पहिलं कळण, कारण नोटीस तिकडे टाईप झाली की इकडे मला कळण, तर आली तर मला तुम्ही सांगा. पण या संदर्भात काही शिंदेसोबत काय नाही आलं, आतापर्यंत काय आलं नाही. आणि याआधी पण तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या सगळ्या प्रकरणात बोलत होता, तेव्हा काय बोलणं झालं होतं? चंद्रकांत पाटलाच्या नाही, गुन्हेगारांच्या विरोधात बोलत होतो. गुन्हेगारांच्या बोलत होतो. चंद्रकांत पाटलांचं माझं काय बांधायला बांधे का? तुमचं बांधायला बांधा आहे कोणाचा नक्की? हा, जनतेच्या विषयी मी लढतोय. जनतेला जो अन्याय होतो, जी गुन्हेगारी वाढती, जी जैन धर्मियांच्या युवकांची बोर्डिंग खाल्लं गेलं आणि महावीरांना त्यांनी घाण ठेवलं, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे धर्मदायित्वाला ह्या सगळ्या रेट्यामुळं त्याला काहीतरी स्टेटस को काहीतरी दिलं, पण ते बोगस आहे, त्यात काय अर्थ नाही. कारण ज्यांनी निकाल दिला तेच कसं काय त्याला स्टे देऊ शकत नाही, हे सगळं बोगस आहे. पण त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी पाणी मुरलेलं आपल्या लोकांच्या लक्षात आलं, त्याच्यामध्ये थांबवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे, पण तो नाही. ह्याच्यावर डायरेक्ट व्यवहार रद्द करून शासनाने यांना 100 कोटी रुपये दिले पाहिजे. हे मंदिर आणि हे बोर्डिंग विद्यार्थ्यांसाठी बांधून त्या समाजाला परत हस्तगत देऊन टाकलं. एक शेवटचा प्रश्न, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? दंगेकर आता पुढे काय करतात? आम्ही फक्त ट्विट बघतोय आणि खाली हॅशटॅग बघतोय, स्टे ट्यून. सो वी आर ट्यून. तुम्ही काय करणार आहेत? नाही, आता हे लढणार आहे. शेवटी समाजाला काय गोष्टी पोचवावं लागतात आणि समाजातून मग प्रतिक्रिया घेऊन आम्हाला तुमच्याशी बोलावं लागतं. तर प्रत्येक ट्विटवर मी बोललो तर मला समाजाची प्रतिक्रिया येते आणि त्या प्रतिक्रियेनुसार समाज पुणेकर म्हणून मी बोलत असतो. रवी दंगेकर हा झिरो आहे, पण जेव्हा लढतो तो एक विषय घेऊन लढतो, त्यावेळेला पुणेकरांचा विषय घेतो, समाजाचा विषय घेतो. आणि विषय आणि आपण नाही घेतलं, हे सगळं बोललो नाही तर भविष्यात येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. केंद्रीय मंत्र्यांचं म्हणणं होतं की तुम्ही कागद नाहीये, फक्त आरोप करताय नुसते, आणि याला काही डॉक्युमेंटेशन नाही किंवा याला काही बेसच नाही. हे तुम्ही तरी बोलू नये आता मला, तुम्ही तरी बोलू नाही. तुम्ही खरंच विचार, पण हे तुम्ही तरी बोलू नाही कमीत कमी.